हाय, मी नीतू. तर आज आपण बनवणार आहोत करंज्या, ज्या की नागपंचमीला केल्या जातात. तशात कणिक आणि रव्याच्या बनवल्या जातात करंज्या, पण इथे मी बनवलेल्या आहेत तीळ आणि रव्याच्या. खूप छान झाल्या होत्या. तर इथे पहिल्यांदा मी घेतलेला आहे 2 वाटी मैदा. तुम्ही यामध्ये थोडासा रवा सुद्धा मिक्स करू शकता. नंतर चिमूटभर मीठ टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर त्यामध्ये मोहन टाकायचं. इथे मी तुपाचं मोहन घेतलेलं आहे. तर तूप गरम करून घेतलं चांगलं कडकडीत, आणि एवढ्या मैद्याला 3 ते 4 चमचे मोहन ठीक पुरेसं होऊन जाईल. तर मी इथे 3-3.5 चमचे तुपाचं मोहन टाकलं. तुम्ही इथे तेलाचं सुद्धा मोहन टाकू शकता. आता हे चांगलं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स केलं. नंतर थंड झाल्यानंतर चांगलं हाताने चांगलं सगळ्या मैद्याला मोहन आपलं लावून घ्यायचं ते तुपाचं. आणि जेव्हा तुपाचं मोहन आपण हाताने चांगलं मिक्स करून लावतो ना, तेव्हा थोडीशी मुठ्ठी बांधली, इथे तुटली नाही पाहिजे. अशा प्रकारे मोहन सगळीकडे लागलं पाहिजे. तर थोडंसं हे बघा अशा प्रकारचं. तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं भिजवून घ्यायचं. तर हे तूप, ज्यामध्ये मी तूप गरम केलं होतं ना, तर त्या भांड्यामध्ये मी थोडंसं कोयमं पाणी टाकलं. तुम्ही बघू शकता थोडीशी वाफ निघत असेल. थोडंसं जास्त गरम झालं, त्यामुळे आता हे मी थोडा वेळ थंड करून घेणार आहे. म्हणजे कोयमं झाल्यानंतर कोयम्या पाण्याने भिजवून घ्यायचं हे मैदा. तेव्हा छान अशा आपल्या करंज्या तयार होतात. तर थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतला. आता हा उंडा जो आहे ना, चांगला घट्ट मळून घ्यायचा. म्हणजे एकदम पण खूपच सैल नाही किंवा एकदमच खूप कडक नाही, थोडासा घट्ट असा मळून घ्यायचा आहे. तर बघू शकता उंडा मळून झाला. आणि हे बघा एकदम सैल नाहीये खूप किंवा एकदमच खूप कडक नाहीये. तर अशा प्रकारचा उंडा मळून घेतला. आता याला अर्धा ते पाऊण तास मुरायला ठेवलं. तोपर्यंत इकडे सारण बनवून घेऊ. तो त्यासाठी मी इथे घेतले तीळ. तर ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने मी इथे तीळ सुद्धा घेतले. तर इथे पाऊण वाटी तीळ घेतले आहे. आणि चांगले हे मंद आचेवर लो फ्लेमवरती अगदी मिक्स करत राहायचं आणि अशा प्रकारे भाजून घ्यायचे. छान तडतड उडतात आणि चांगले भाजून झाले की छान असा सुगंध येतो. तर हे बघा छान असे भाजून झालेले आहेत. मस्तपैकी तडतड उडतात. एकदम लाल करायचे नाही, लो फ्लेमवर भाजायचे ह्या गोष्टी. आता त्याच कढईमध्ये ते तीळ काढून घेतले आता एका ताटात, आणि त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तूप टाकून मी इथे 1 वाटी रवा घेतला त्याच वाटीने. आणि रवा हा चाळून घ्यायचा, ही खूप महत्वाची स्टेप आहे. तर रवा हा अगदी मंद आचेवरच भाजून घेतला. तर इथे 4 ते 5 मिनिटं मला इथे लागले. आणि याला हलवतच राहायचं. थोडा वेळ जरी तुम्ही इथे याला असंच ठेवून गेले की बस हे जळलं जाईल आणि मग आपले करंजे चांगले लागणार नाही. आता थोडंसं लागलं पुन्हा, तर मी यामध्ये अजून 1 चमचा तूप टाकून अजून सगळं भाजून घेतलं. तुम्हाला आवडते त्याप्रमाणे टाका. म्हणजे 3 चमचे इथे मी तूप घेतलेलं होतं पहिलेच. नंतर 1 चमचा टाकलं. आता हे भाजून झालेलं आहे. ज्यामध्ये तीळ काढून घेतले त्याचमध्ये रवा काढून घेतला. आता त्या कढईमध्ये तूप न टाकता चांगला खोबरा कीस भाजून घेतला. हा सुक्या खोबऱ्याचा कीस आहे. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आणि तो सुद्धा असा मंद आचेवर चांगला भाजून घेतला. चांगला गोल्डन कलर येईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत. नंतर एका खलबत्त्यामध्ये जायफळ घेतलं. 3 ते 4 वेलची घेतल्या फोडून आणि त्यामध्ये चिमूटभर साखर. नंतर एका खलबत्त्यामध्ये जायफळ, वेलची घेतली आणि चिमूटभर साखर टाकून हे चांगलं ठेचून घेतलं. वेलची आणि जायफळ पूड टाकलेली आहे एखादी चमच्याच्या जवळपास. आणि हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं. सगळं एकजीव करायचं. नंतर याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत पिठी साखर. तर मी इथे एकाच वाटीचं प्रमाण घेत आहे. त्याच वाटीने मी इथे 1/2 वाटी पिठी साखर घेतली. तुम्ही थोडंसं गोड पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही थोडीशी वाढवा, किंवा कमी गोड पाहिजे असेल तर थोडीशी कमी करा. इथे मी 1/2 वाटी किंवा थोडीशी 1.5 वाटीच्या जवळपास अशी आहे ती घेतली. आणि मिक्सरला फिरवून घेतली होती. साखर एकच वाटी साखर फिरवली होती. तर त्याची 1.5 वाटी अशी पिठी साखर तयार झाली. आता हे थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. आता इकडे उंडा सुद्धा मस्त असा मुरलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता याचं अजून जर तुम्हाला वाटत असेल की थोडासा सैल आहे तर थोडंसं त्याला अजून घट्ट भिजवा. म्हणजे त्याला जे पापुद्रे किंवा त्याला जे फोडं येतात ना करंजी तळताना, तसे येणार नाही. एकदम घट्ट असा भिजवा, तर तेव्हा येत नाही मग त्याला असे बबल्स. तर आता एक छोटासा उंडा घेतला त्यामधला आणि बाकीचं सगळं पीठ झाकून ठेवलं, नाहीतर ते कडक येईल पुन्हा. आणि हे बघा अशा प्रकारची मी
पाती लाटून घेतली, एकदम पातळ अशी बघू शकत असाल तुम्ही. आता एक साचा घेतला जो तुमच्याकडे असेल करंज्याचा, हा खूप छोटा साचा आहे, आणि त्यावर आता मैदा असा डस्ट करून घेतला, म्हणजे जी करंजी आपण टाकू ती चिपकणार नाही. आता जिकडे असे दाता आहे ना त्या साईडने अशी पाती ठेवायची बघू शकता, आणि अशी फोल्ड दुसऱ्या साईडने करायची, म्हणजे करंजी आपल्या व्यवस्थित होतात. दुसऱ्या साईडला जर असं ठेवलं ती करंजी जमणार नाही, तुम्ही बघू शकता. आता ज्या साईडने दाता आहे त्या साईडने पाती ठेवली आणि अशा प्रकारे सारण टाकून घेतलं. बघू शकता चांगलं असं दाबून दाबून भरायचं हलक्या हाताने, खूप असं दाबून एकदम प्रेस नाही करायचं, हलक्या हाताने दाबायचं. आता छान असं प्लेन झाली वरची बाजू की जे दाता आहे ना त्या साईडनी पाण्याचा बोट लावून घ्यायचा, आणि नंतर मग अशी फोल्ड करायची आणि चांगलं असं आपल्या तळ हाताने अशी दाबून घ्यायची आहे. आणि जे दाता आहे त्या साईडने सुद्धा असं अंगठ्याच्या मदतीने कॉर्नर दाबून घ्यायचे. नंतर जे एक्सेस आहे ना ते असं हथेलीने असं काढून घ्यायचं आहे, आणि हे बघा असं टॅप करायचं, लगेच आपली करंजी निघते. बघू शकता मस्त अशा करंज्या, आहा काय सुंदर दिसत आहे, बिलकुल फुटत नाही. या पद्धतीने जर केल्या तुम्ही स्टेप बाय स्टेप, छान असं दाबून घेतलं कडा वगैरे ना, बिलकुल फुटत नाही, तेल बिलकुल खराब होत नाही. आणि करंज्या आपण केल्या की लगेच झाकून ठेवायच्या एखाद्या कपड्याने कॉटनच्या, नाहीतर त्या कडक येतात त्याच्या जे आहे पुद्रा, आणि मग तळताना त्या फुटतात, तर झाकून ठेवायच्या. आता हे छोटे करंजीचा साचा होता त्यामुळे 20 ते 22 झालेले आहे अंदाजी. जर मोठा करंजीचा साचा असेल तर एवढ्या याच्यामध्ये 10 ते 12 करंज्या तयार होतात. आणि थोडंसं पीठ उरते, तर त्याचं आपण नागपंचमीला जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं पात्या तयार होऊ शकतात, कारण की पात्या लागतात ना फुलोरा बांधण्यासाठी. तर आता हे आपण तळून घेऊ, पण झाकून पण ठेवायचं, लगेच खूप वेळ उघडं नाही ठेवायचं. आता इथे तेल एकदम कडकडीत नाही पाहिजे, हलकंसं गरम पाहिजे आहे, जसं आपण तळणीला घेतो त्यापेक्षा थोडंसं कमी. आता यामध्ये एकदम खूप एका वेळेस खूप न सोडता थोड्या थोड्या सोडायच्या, पटकन तळल्या जातात, आणि एकदम हलवायच्या नाही, थोड्याशा हलवल्या की हे बघा टाकल्यानंतर थोडा वेळ तसंच राहू द्यायचं, अगदी सेकंद 6 ते 7 सेकंद, नंतर असे थोडंसं एक साईडने हलवायचं, आणि हे बघा पटकन तळल्या जातात, कारण की पापुद्रा खूपच पातळ असतो त्याचा. आणि मीडियम फ्लेमवर तळायचे, हाय फ्लेमवर बिलकुलच तळायचे नाही याला. हे बघा अशा प्रकारचा कलर आला हलकासा गुलाबी की काढून घ्यायच्या. ते काढल्यानंतर सुद्धा हलक्या गरम राहतात तर पुन्हा त्याला कलर येतो. तर बघा अशा प्रकारे सर्व करंज्या मी तळून घेते, धीरे धीरे पटकन होतात, टाकल्याबरोबर लगेच जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे सर्व करंज्या मी तळून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकत असाल. आणि बघा नागपंचमीला अशा करंज्या तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला कशा वाटला करंज्याचा व्हिडिओ, तुम्ही ते लाईक करा, त्यावरून कळेल मला तुम्हाला किती आवडलेला आहे. कमेंट करा कसे वाटले व्हिडिओ, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि मागच्या वर्षी मी कणिक आणि रव्याच्या करंज्या केल्या होत्या, तर त्याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे जाऊन नक्की तुम्ही बघा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आणि या 15 दिवस किंवा त्याच्यावरती 1 महिन्याच्या जवळपास टिकतात. ह्या मस्त थंड झाल्या की पॅक बंद डब्यामध्ये ठेवा, खूप छान टिकतात. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.